क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा आरळ केंद्र अंतर्गत माता पालक मेळावा संपन्न झाला। आरळ केंद्रातील 13 शिक्षिकेला जिजाऊ पुरस्काराने केले सन्मानित। वसमत तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री सतीश काष्टे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विवेक पेडगावकर साहेब तसेच विषय तज्ञ दलित वाळवंटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शिक्षणाच्या आदिप्रवर्तक, समाज क्रांतीचे अग्रदूत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सवळ्याची पायाभरणी करणारे आदर्श मातृत्वाची मूर्ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त राजश्री शाहू महाराज महाविद्यालय आरळ येथे माता पालक मेळावा संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामोदय शिवाबाई संस्थेचे सचिव तथा आमदार राजूभाई नवघरे यांच्या सुविज्ञ पत्नी सौ वर्षताई राजूभाई नवघरे, उद्घाटक म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था हिंगोली येथील वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती जयश्री आठवले मॅडम उपस्थित होत्या। यावेळी विविध प्रवक्त्यांनी मार्गदर्शन केले। प्रमुख अतिथी म्हणून सौ संगीता जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वसमत, सौ छाया घोडके, प्रभारी मुख्याध्यापिका केंद्रीय प्राथमिक शाळा आरळ, उषाताई गायनवाड, प्रसिद्ध लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सीतारामजी सोनटके, नांदेड भूषण तथा योगाचार्य महाराज, शंकुतला रामचंद्र मनसोडे, अध्यक्ष पंचशील नाट्यगुरु पूर्णा, श्रीमती कांचनताई शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष हिंगोली, सौ संगीता देशमुख, शहर अध्यक्ष वसमत, प्राध्यापक डॉक्टर सीमा चौधरी, मराठी विभाग प्रमुख शिवाजी महाविद्यालय परभणी, श्री किशन घोलप सर, केंद्र प्रमुख आरळ उपस्थित होते। तसेच केंद्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि जिजाऊ सावित्री विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या शिक्षिका श्रीमती चांदन मीरा काशीनाथराव, जिल्हा परिषद केंद्र शाळा आरळ श्रीमती रणवीर शांत संभाजी, जिल्हा परिषद शाळा बळेगाव श्रीमती रिंगे स्वाती भगवानराव, जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव कुटे श्रीमती मस्के कौशला प्रभाकर, जिल्हा परिषद शाळा कोटगाव श्रीमती चव्हाण शांताबाई शेषराव, जिल्हा परिषद शाळा चिखली श्रीमती शेख रिजवाना रजाक, जिल्हा परिषद शाळा कोणाता श्रीमती उदगिरे मॅडम, जिल्हा परिषद शाळा तुळजापूरवाडी श्रीमती शिंदे वर्षा शंकरराव, जिल्हा परिषद शाळा रिधुरा श्रीमती देशमुख आशा दादाराव, जिल्हा परिषद शाळा भारती कॅम्प यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केले। ऑनलाईन कार्यात पालकांचे सहकार्य, माता पालकांची मुलाच्या अभ्यासात काय भूमिका आहे, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि आद्य शिक्षिका सावित्रीजी या संदर्भात विचार अवगत करण्याची आवश्यकता असा या संदर्भात ज्येष्ठ व्याख्याता जयश्री आठवले यांनी महिलांना सक्षम करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले। तसेच आरळ येथील समता सैनिक दल तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। तसेच SY राऊत सर, सरपंच प्रमोद साखरे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कातोरे, चेअरमन सुनील कातोरे, दिलीप राखोंडे, कैलास अप्पा पंचलिंगे, पोंडेराम लोंढे, प्रभाकर गायकवाड, नारायण इंगोले, मुंजाजी कांबळे, प्रकाश गायकवाड, राजू गायकवाड, गोविंद वाटोडे, शेख गब्बर, रिधुरा येथील सरपंच संदीप भालेराव, सुरेश नवले सर, विजय लांडगे, मिलिंद लांडगे, अशोक लांडगे यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळबाजारच्या संचालिका सौ प्रतिभा रमेश मानवते यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गणेश काळे सर, गाडे सर, धमपाल रणवीर खंदारे सर, सचिन गायकवाड, बलराम परडे, श्रीमती प्रतिभा नरवाडे मॅडम, तुकाराम भालेराव सर, गणेश सोनटेके नरवाडे सर, आनंद खंदारे, विकास भंडारे, गजानन सवणकर यांनी मोठे परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध लेखक कवी किशन खटिंग सर यांनी केले तर प्रास्ताविक रमेश मानवते सर यांनी केली। या कार्यक्रमाचे आभार किशन घोलप सर यांनी मानले। समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतून सुमेध मस्के। मुलांवर संस्कार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जागतिक दर्जावर सर्वात उत्कृष्ट संस्कार कोणी केले असतील लेकरावर तर ते माता जिजाऊंनी। आणि त्याचबरोबर निस्वार्थ भावनेनं सावित्रींनी जी उपेक्षित मुलं जोपासली, त्याचं लालन पालन केलं, यशवंतासारखा डॉक्टर बनवला आणि तो जगाच्या आणि समाजाच्या कामी आला, अशी लेकरं आजच्या पिढीनं घडवावीत, आजच्या पालकांनी घडवावी आणि त्यांना स्पिरिट मिळावं या महापुरुषांच्या व्यक्तिमत्वापासून। म्हणून हा या ठिकाणचा कार्यक्रम, त्याचबरोबर शिक्षण विभागात झालेले बदल, ऑनलाईन कामं, त्याचबरोबर रिलायन्सचे मध्ये येणाऱ्या अडचणी, या सगळ्यांमध्ये पालकांना जागृत करणं, या सगळ्यांमध्ये पालकांचा सहभाग घेणं आणि यामध्ये विशेष करून माता पालकांचा रोल महत्त्वाचा आहे। आणि म्हणून माता सक्षम झाली तरच शिक्षण प्रक्रिया पुढे जाऊ शकते आणि तरच या आताच्या युगामध्ये विद्यार्थिनी टिकू शकतात। अशा सक्षम विद्यार्थी बनवायचे असतील तर माता सक्षम बनली पाहिजे। म्हणून सर्व केंद्रातल्या आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माता पालकांना त्याचबरोबर पालकांना बोलवून या ठिकाणी सक्षम करण्याचा हा छोटासा प्रयत्न आमच्या केंद्रस्तरावरून माझ्या सहकारी श्रीमती घोडकेताई मुख्याध्यापक केंद्रीय आणि मी केंद्रप्रमुख प्रयत्न करतो। याला साथ दिली आम्हाला रमेशरावजी मानवते यांनी आणि त्यांच्या संस्थेने, त्यांच्या सौभाग्यवतीने। मी फोन केल्या त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचं मान्य केलं। एवढा मोठा त्यांनी खर्च केला आणि
परिसरातल्या सर्व माता बोलून, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बोलून सगळे अध्यक्ष आले आणि आम्हाला 100% यश मिळालं. यात आम्हाला खूप आनंद आहे या कार्यक्रमामध्ये. यांच्या जयंतीनिमित्त आणि मा जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं माता पालक मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या आरळ केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख आमचे स्नेही मार्गदर्शक आदरणीय किशन घोलप सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अत्यंत कमी वेळामध्ये नियोजन केलं आणि मला एक संस्था अध्यक्ष म्हणून या गोष्टीचा आनंद आहे की मला तो खरं म्हणजे मान मिळाला की मला या निमित्तानं या केंद्रातील ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या अशा ज्यांनी ज्ञानदानाचं काम केलं, त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी खूप मोठं योगदान दिलं, अशा जवळपास केंद्रातील 13ला 13 शाळेचे अध्यक्ष आणि त्यांच्या शाळा व्यवस्थापन समिती त्यांच्या सर्व ज्या काही आज पुरस्कारप्राप्त महिला होत्या त्या सगळ्यांचा सन्मान करण्याचा योग खरं म्हणजे घोलप सरांच्यामुळं मला तिथं घडून आलेला आहे. मला त्याचा खूप आनंद होतो आहे. सर मला तुम्ही अशीच मदत करसाल आणि मला मुळात आपलं येंगडे साहेब शिक्षण क्षेत्रातली मला आवड आहे. कारण मी अगदी 10वी झाल्याच्या नंतर माझं शिक्षण सगळं बाहेरच झालेलं आहे, परंतु मला शिक्षणाच्या बाबतीत मी अत्यंत वेडा माणूस आहे. मला फार ध्येय आहे आणि मला माझा मानस आहे की जसं घोलप सर आपण केंद्र सदृढ करण्यासाठी प्रयत्न करत आहात, तुमच्या मार्गदर्शन जर मला राहिलं तर मला या गावातला मला या शाळेतून एक तरी IAS अधिकारी IPS अधिकारी घडवायचा आहे. तोपर्यंत मी शांत बसणार.